नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महर्षी कर्वे यांनी कोणत्या सामाजिक सुधारणेसाठी विशेष कार्य केले? तुमच्यासाठी वेळ आहे 3 ते 5 सेकंद. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधवा, पुनर्विवाह व शिक्षण. लक्षात ठेवा, विधवा, पुनर्विवाह व स्त्री शिक्षण. पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंडितराव यांचे काम काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंडितराव यांचे काम काय होते? योग्य उत्तर आहे धार्मिक व्यवहार पाहणे. धार्मिक व्यवहार पाहणे. पुढे पहा, मुक्ताफळे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मुक्ताफळे. योग्य उत्तर आहे वेडे वाकडे बोलणे. मुक्ताफळे हा अलंकारिक शब्द आहे, याचा अर्थ काय होतो? वेडे वाकडे बोलणे. पुढे पहा, खालीलपैकी यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? यक्षगान. योग्य उत्तर आहे कर्नाटक. लक्षात ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. यक्षगान हे जे काही नृत्य आहे हे कर्नाटक राज्याचे आहे. पुढे पहा, अर्धचंद्र देणे म्हणजे काय? अर्धचंद्र देणे. योग्य उत्तर आहे हकालपट्टी करणे. अर्धचंद्र देणे, हकालपट्टी करणे. पुढे पहा, भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? पहिले साक्षर राज्य. योग्य उत्तर आहे केरळ. भारतातील पहिले साक्षर राज्य केरळ. पुढे पहा, चांदोली या धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे वसंत सागर. चांदोली या धरणास वसंत सागर या नावाने ओळखले जाते. पुढे पहा, महानुभव पंथाची स्थापना कोणी केली? कोणी केली? तर श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. पुढे पहा, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? योग्य उत्तर आहे नानासाहेब. लक्षात ठेवा, नानासाहेब. पुढे पहा, लोक न्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? लोक न्यायालय. योग्य उत्तर आहे तडजोडीने वाद सोडवण्यासाठी. तडजोडीने वाद सोडवण्यासाठी. पुढे पहा, गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. गुळांबा. विद्यार्थी मित्रांनो, गुळांबा. आता या शब्दाचा विग्रह कसा होणार? तर पहा, गूळ घालून तयार केलेला आंबा म्हणजे काय? गुळांबा. ओके. आता या ठिकाणी समास कोणता आहे ते आपल्याला विचारलं आहे. आता गुळांबा म्हणजे काय? गूळ घालून तयार केलेला आंबा. आता या ठिकाणी जे काही मधले पद आहे, घालून तयार केलेला, हे जे काही मधले पद आहे ते काय आहे? गाळलेले आहेत. मधले पद गाळलेले आहेत म्हणून कोणता समास आहे? मध्यम पदलोपी समास. लक्षात ठेवा, गुळांबा, गूळ घालून तयार केलेला आंबा, घालून तयार केलेला, हे जे काही मधले पद आहे ते काय आहे? गाळून टाकले आहे. म्हणून लक्षात घ्या, मधले पद गाळले म्हणजे काय? मध्यम पदलोपी समास. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, मध्यम पद लोपी समास. पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्ष असते? योग्य उत्तर आहे 65 वर्ष. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष. पुढे पहा, अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अश्व. अश्व म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? योग्य उत्तर आहे घोडा. अश्व म्हणजे काय? घोडा. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे श्वान. श्वान म्हणजे काय? तर श्वान म्हणजे काय? कुत्रा. दुसरा पर्याय आहे व्याघ्र. व्याघ्र म्हणजे काय? तर व्याघ्र
म्हणजे वाघ. चौथा पर्याय आहे गज. गज म्हणजे काय? हत्ती. लिहून ठेवा, यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. श्वान म्हणजे कुत्रा, व्याघ्र म्हणजे काय? वाघ, गज म्हणजे हत्ती. ओके. आणि आपलं उत्तर अश्व. अश्व म्हणजे काय? घोडा. 3 नंबर पर्याय. पुढे पहा, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. योग्य उत्तर आहे नैऋत्य. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. पुढे पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कोणत्या अभयारण्यात आढळतो? योग्य उत्तर आहे भीमाशंकर. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा कोणत्या अभयारण्यात आढळतो? तर भीमाशंकर या ठिकाणी. पुढे पहा, 19 जुलै 1969 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? 19 जुलै 1969 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? योग्य उत्तर आहे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. पुढे पहा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या शिफारशीवर सुरू झाली? योग्य उत्तर आहे बलवंतराव मेहता समिती. बलवंतराव मेहता समिती. पुढे पहा, दादाभाई नौरोजींनी रास्त गोफ्तार हे साप्ताहिक कधी सुरू केले? रास्त गोफ्तार नावाचं साप्ताहिक आहे, ते दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलं. आणि ते कधी सुरू केलं? योग्य उत्तर आहे 1861. 1861. पुढे पहा, घटना समितीच्या एकूण किती बैठका झाल्या? घटना समितीच्या एकूण बैठका किती झाल्या? योग्य उत्तर आहे 11. लिहून ठेवा, घटना समितीच्या एकूण बैठका 11 झाल्या. पुढे पहा, कुब्जा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? कुब्जा. विद्यार्थी मित्रांनो, कुब्जा म्हणजे काय? अत्यंत कुरूप स्त्री. लक्षात ठेवा, कुब्जा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? अत्यंत कुरूप स्त्री. पुढील प्रश्न पहा, घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, MPSC यामध्ये विचारला गेला आहे. घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946. कोणत्या ठिकाणी? तर दिल्ली या ठिकाणी. जर प्रश्न विचारला गेला, घटना समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर दिल्ली या ठिकाणी झाली. कधी झाली? 9 डिसेंबर 1946. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.